नमस्कार सगळ्यांना, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि माझ्या YouTube चॅनल मध्ये सुद्धा। तर मैत्रिणींनो, आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे। तर माझं बऱ्याच दिवसापासून खूप महत्त्वाचं आणि खूप शुभ काम करायचं होतं, तर तो योग आज जुळून आलेला आहे। तर आज मला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। तर बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं की श्रीयंत्राची स्थापना करेल, तर काही कारणांमुळे ते राहिलं, पण आज खूप चांगला योग आहे। मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे, तर त्या दिवशीच मी श्रीयंत्राची स्थापना करणार आहे। तर मैत्रिणींनो, थंबनेल वरून तर कळलंच असेल आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे। तर आजचा व्हिडिओ आहे श्रीयंत्राची स्थापना देवघरात का करतात, श्रीयंत्राची स्थापना देवघरात कशी करतात आणि त्या श्रीयंत्राचे फायदे काय स्थापना केल्या गेल्यानंतर। तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल सगळं तुम्हाला मी सांगणार आहे, तर व्हिडिओला कनेक्ट राहा। तर सर्वात आधी म्हणजे श्रीयंत्र म्हणजे काय, तर ज्यांना श्रीयंत्र माहित नसेल तर त्यांना बघा, हे श्रीयंत्र आहे आणि श्रीयंत्र घरात का स्थापन करावं, तर श्रीयंत्र घरात यासाठी स्थापन करावं की श्रीयंत्र म्हणजेच श्रीयंत्र या पहिल्याच नावात श्री मध्ये भगवान महाविष्णू आणि माता लक्ष्मीचं जे आसन असतं, जे स्थान असतं, ते या श्रीयंत्रात असतं। त्याच्यामुळे हे श्रीयंत्र आपल्या देवघरात असणं खूप शुभ मानलं जातं आणि खूप फलदायी ठरतं। जेव्हा ज्याच्या घरामध्ये हे श्रीयंत्र स्थापन असतं तिथे अखंड लक्ष्मीचा वास असतो, तिथे कोणत्याही गोष्टींची कमी भासत नाही। तर असे भरपूर सारे फायदे आहेत आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये दीर्घकाळ टिकते, चिरकाळ टिकते। तर लक्ष्मी म्हणजेच नुसता पैसा नाही, तर लक्ष्मी म्हणजे सुख, शांती आणि समाधान सुद्धा आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये दीर्घकाळ टिकाव्या, कायमस्वरूपी राहाव्या आणि आपल्या घरात कशाची कमी पडू नये यासाठी श्रीयंत्राची स्थापना करतात। तर यासाठी श्रीयंत्राची स्थापना करतात, म्हणून मग पैसाच सगळं काही नसतं, पण पैसा सुद्धा खूप महत्वाचा आहे आजकालच्या युगात। तर पैसा सुद्धा, आलेला पैसा चांगल्या मार्गाने यावा, दीर्घकाळ आपल्या घरात टिकावा, आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य सगळ्यांची भरभराट व्हावी यासाठी आपण श्रीयंत्र स्थापन करतो। तर श्रीयंत्र बऱ्याच प्रकारचे असतात। तर पूर्वीच्या काळापासून 3 प्रकारचे श्रीयंत्र आहेत। एक भूदल श्रीयंत्र होतं जे, आणि हे दुसरं जे आपण आता स्थापन करणार आहोत ते दुसरं एक हे श्रीयंत्र, आणि तिसरं म्हणजे मेरू श्रीयंत्र जे की कासवाच्या पाठीवर ठेवतात। तर अशा प्रकारचे श्रीयंत्र 3 प्रकारचे असतात। तर श्रीयंत्र पण कसं पाहिजे की श्रीयंत्र हे स्फटिकाचं नको, तर श्रीयंत्र हे पंचधातूचं जे श्रीयंत्र असतं तर ते खूप शुभ आणि फलदायी असतं, त्याचे खूप फायदे असतात। तर बऱ्याच प्रकारचे सुद्धा श्रीयंत्र येतात। तर सुवर्ण, ताम्र आणि चांदी, तसेच जे 2 पंचधातू असतात, पितळ आणि अजून एक कांस्य, अशा 5 धातूंचं बनलेलं श्रीयंत्र आपल्याला देवघरात स्थापन करायचं असतं। आणि देवघर श्रीयंत्राचे पण बरेच असे टाइप्स असतात, तर भरपूर असे साइजेस सुद्धा अवेलेबल असतात श्रीयंत्राचे। आणि श्रीयंत्र कसं असावं, तर श्रीयंत्र हे अखंड असावं, त्याला कुठूनही फिटिंग वगैरे काही नको, ते पूर्ण एका अखंड याच्यामध्येच त्याचं सगळं काम केलेलं असावं, तसं श्रीयंत्र देवघरात स्थापन करायचं। आजकाल काय होतं ना, तर आजकाल फिटिंगवाले सुद्धा श्रीयंत्र येतात, तर तसं आपलं फिटिंगवालं श्रीयंत्र स्थापन करायचं नाही घरात आपल्याला। तर आपल्याला छान असं अखंड श्रीयंत्र स्थापन करायचं। तुम्ही बघू शकतात, बघा हे मी श्रीयंत्र घेतलेलं आहे आणि हे अखंड असं श्रीयंत्र आहे। तर हे तुम्हाला कोणत्याही दुकानात जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सुद्धा मिळू शकतं किंवा मग केंद्रात सुद्धा मिळू शकतं। तर मला केंद्रातूनच घ्यायचं होतं, पण तिथे अवेलेबल नव्हतं, मग मी पूजेचं साहित्य ज्या दुकानातून घेतलं त्या दुकानातूनच मी हे श्रीयंत्र घेतलं। तर खूप छान आहे, 8 पाकळ्या श्रीयंत्रला आणि मस्त भरीव श्रीयंत्र आहे, अखंड श्रीयंत्र आहे पूर्ण। तर हे श्रीयंत्र आता आपल्याला स्थापन करायचे आणि श्रीयंत्राचे खूप सारे फायदे आहेत। तर श्रीयंत्र जर स्थापन केलं ना, खरंच आपल्या घरात आलेली लक्ष्मी अखंड टिकते, तसंच लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम हे श्रीयंत्र करत असतं। आणि श्रीयंत्र हे आपल्याला कुठे ठेवायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, तर व्हिडिओला कनेक्ट राहा तुम्ही। तर मग आता आपण बघूया की श्रीयंत्र कसं स्थापन करायचं, कशा पद्धतीने आपण श्रीयंत्र स्थापन करणार आहोत। तर चला, तर मग आता आपण सुरुवात करूया श्रीयंत्र स्थापन करायला। तर श्रीयंत्र कसं घ्यायचं, तर मी ते तुम्हाला सांगितलंच। तर श्रीयंत्र हे आपल्याला पूर्ण अशा पद्धतीनेच घ्यायचं आहे। आणि आता श्रीयंत्र स्थापन करण्यासाठी मी हे श्रीयंत्र स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घेतलेलं आहे। तर आता याची आपण आता स्थापना करू। तर सर्वात आधी आपण श्रीयंत्राचा अभिषेक करू। तर आता आपण श्रीयंत्रावर अभिषेक करूया। तर आज पाण्याने, दुधाने आणि हळदी कुंकवाच्या पाण्याने मी आज श्रीयंत्रावर अभिषेक करणार आहे। तर श्रीयंत्रावर अभिषेक कसा करावा ही सगळी डिटेल माहिती
दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थांच्या पुस्तकामध्ये मान सन्मान कुलदेवता व कुलदैवत आणि श्री कुंकुमार्चन विधी या पुस्तकात दिलेली आहे. तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. तिथे सगळी डिटेल माहिती स्तोत्र मंत्र आणि साहित्यासहित दिलेली आहे. तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आणि त्यानंतर श्रीयंत्र कसं ठेवायचं अभिषेकाला तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर श्रीयंत्राच्या वर एक त्रिकोण असतो, तर त्या त्रिकोणाच्या लाईन एका सरळ रेषेमध्ये आपल्याकडे तोंड करून आपल्याला अभिषेक करण्यासाठी ठेवायचे आहेत. आणि आता आचमनाने आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. तर 3 वेळेस आचमन करून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची इथे मी पूजा करून घेतलेली आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करून त्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं आहे. आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा 11 माळीचा सुद्धा तुम्ही जाप करू शकता. त्यानंतर आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे. आणि 16 वेळेस श्रीसुक्ताचं आपल्याला पठण करायचं आहे अभिषेक करताना. आणि नंतर आपल्याला फलश्रुती म्हणून घ्यायची आहे. सर्वात आधी इथे मी पाण्याने अभिषेक करून घेत आहे आणि श्रीयसुक्ताचं आपल्याला पठण करायचं आहे. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदोम आवह कामम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगा मिनिं यस्या हिरण्यं विन्देय गामश्वपुरुषानहम् अश्वपूर्वारथमन्द्या हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवी मोहपहवै श्रीमार्देवी जुषताम् गांसोस्मिता हिरण्यप्रांकारा आद्रा ज्वलन्ती तृप्ता तर्पयन्तीं पद्मे स्थिता पद्मवर्णा तामिहोपहवै श्रियं. अशा पद्धतीने आपल्याला 16 वेळेस श्रीसुक्ताचं इथे पठण करायचं आहे. त्यानंतर दुधाचा अभिषेक झाल्यावर पाण्याने सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला कुंकवाच्या पाण्याने इथे अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि बघा कुंकवाच्या पाण्याने अभिषेक करून किती सुंदर आणि आकर्षक असं आपलं श्रीयंत्र दिसत आहे. खूप छान पवित्र असं वाटत आहे. आपण कोणत्याही मूर्तीचा किंवा कोणत्याही वस्तू आपण दुकानातून घरी आणली तर अभिषेक करतो आपण, कारण त्याच्यात आपण प्राण प्रतिष्ठा करत असतो, त्याच्यात आपण प्राण आणत असतो. त्यामुळे अभिषेक करणं ही खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे त्याचे प्रभाव खूप छान होतात, खूप जास्त प्रभावशाली होतं. शक्ती संचयित करण्याची त्यांच्यामध्ये जास्त ताकद येतो, प्रभाव येतो. त्याच्यामुळे आपल्याला अभिषेक करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि हळदीच्या पाण्याच्या अभिषेकानंतर आता फुलांनी अभिषेक करून घेतलेला आहे. तर बघा खूप सुंदर असं दिसतंय आपलं श्रीयंत्र हळदी कुंकू आणि फुलांच्या अभिषेकाच्या पाण्यामध्ये. तर छान असं दिसल्यानंतर आता आपल्याला स्वच्छ पाण्याने इथे धुवून घ्यायचं आहे श्रीयंत्र. आणि नंतर मग आपल्याला आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी करायचा आहे. तर कुंकुमार्चन करण्यासाठी सुद्धा आपल्याला मी इथे वापरणार आहे हळदी कुंकू मिश्रित मी तांदूळ बनवलेले होते, अक्षता बनवलेल्या होत्या. आणि आपण कोणत्याही लक्ष्मीच्या पूजेमध्ये अष्टदल कमल काढून मग आपण तिथे लक्ष्मीपूजन करत असतो. तर इथे छान असं मी अष्टदल कमल काढून घेतलेलं आहे. आणि त्यावर आता मी छान असं डिश ठेवून मग तर अष्टदल कमल हे खूप छान अशा पद्धतीने काढून घेतलं. आणि बघा खूप सुंदर असं दिसतंय. तर लक्ष्मीची जेव्हा पूजा करतो ना आपण तेव्हा अष्टदल कमलाचा आपण कमलावरच नेहमी आपण त्याची पूजा केली गेली पाहिजे, कारण कमळात लक्ष्मी मातेचा निवास असतो. त्याच्यामुळे तर अष्टदल कमलावर छान असं हळदी कुंकू टाकला आणि त्यावर डिश ठेवली. आणि डिशवर मग आता डिशमध्ये मी आता श्रीयंत्र ठेवते. तर श्रीयंत्र ठेवते आणि मग श्रीयंत्र मी तुम्हाला म्हटलीच की कशा पद्धतीने ठेवायचं. त्रिकोणाच्या सरळ रेषा आपल्याकडे तोंड करून ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन करण्याआधी थोडीशी सजावट केली मी नेहमीप्रमाणे. आणि त्यानंतर आता आपल्याला लक्ष्मी देवीची 108 मंत्राचा जप करून कुंकुमार्चन करायचं आहे. तर मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपला जी अनामिका असते तर त्या बोटाने आपल्याला अंगठा आणि अनामिकाच्या बोटाने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि 108 नावांचा जप करून नावं म्हणून मी आता इथे कुंकुमार्चन करत आहे. तर तुमच्याकडे 108 नावं जर मिळाली नाही तर तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करून सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात. नाहीतर मग तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकतात. ओम श्री महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात. किंवा मग तुम्ही ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. अभिषेक केल्यानंतर कुंकुमार्चनची विधी खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे आपल्या जे श्रीयंत्र असतं ते अधिक शक्तिशाली होतं, अधिक प्रभावी होतं आणि खूप ते फायदेशीर असतं. आपल्याला सगळ्या गोष्टींची सुख शांती समाधान आरोग्य सौभाग्य या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात कुंकुमार्चन विधीमुळे. तर इथे छान असं कुंकुमार्चन करून घेत आहे 108 नावांनी. आणि त्यानंतर मग श्रीसुक्ताचं सुद्धा पठण करून घेणार आहे.
तर सगळ्या मंत्रांचं जेवढे मंत्र आपल्याला लक्ष्मी मातेचे येतात तेवढे सगळे म्हणून घ्यायचे आहेत। आणि इथे कुंकुमार्चन झालेलं आहे, बघू शकतात मस्त श्रीयंत्रावर छान दिसतंय, श्रीयंत्र कुंकवाने छान असं भरलेलं आहे। तर आता पूजासुद्धा मांडलेली होती मी इथेच आणि छान असं कुंकुमार्चन झालेलं आहे। त्यानंतर आपल्या तर आज बघा ना किती शुभ योगायोग जुळून आलेला आहे। पहिला मार्गशीर्षच्या गुरुवारी मी श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे आणि 108 नावं घेऊन छान कुंकुमार्चन झालं। त्यानंतर मग आता मी श्रीसुक्त म्हणून सुद्धा एक वेळेस श्रीसुक्त म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करून घेणार आहे। तर जितके अधिक मंत्र स्तोत्राचा आपण जप करतो ना तेवढं अधिक प्रभावशाली बनतं आपलं श्रीयंत्र। त्यानंतर आपल्याला त्यात प्राण प्रस्थापित करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला श्रीयंत्राचं जे वरचं टोक असतं त्यावर हात ठेवायचा आहे आणि 16 वेळा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मग त्यात प्राण स्थापित होतात, प्राण प्रतिष्ठा पूर्ण होते आपल्या श्रीयंत्राची। आणि नंतर मग मी 108 मण्यांची कमळगट्ट्याची माळ आणलेली होती, ती सुद्धा श्रीयंत्राच्या भोवती लावून देते। त्याच्यामुळे आपले श्रीयंत्र अधिक प्रभावी होतं, अधिक फायदेशीर होतं आणि आपल्याला लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो। आणि त्यामुळे आपल्याला हे कुंकुमार्चन विधी करणं खूप गरजेचं असतं। हे नुसतं आपण ज्या दिवशी आणलं त्या दिवशीच फक्त कुंकुमार्चन करणं असं नसतं, तर कुंकुमार्चन आपण दर मंगळवारी, शुक्रवारी, महिन्यातील अष्टमीला किंवा मग पौर्णिमेला, तसंच मग नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन करू शकतो। आणि कुंकुमार्चन कोणीही करू शकतं आणि जो कुंकुमार्चन आपण कुंकू वापरलेला असतो कुंकुमार्चनचा, तर तो आपण घरातील सगळ्या मंडळींनी लावायचा असतो, तो बाहेर कोणालाही द्यायचा नसतो। तर अशा पद्धतीने छान असं कुंकुमार्चन झालेलं आहे। आणि जितक्या वेळेस आपण कुंकुमार्चन आपल्या श्रीयंत्रावर करतो तेवढं अधिक प्रभावशाली बनतं, अधिक त्याचे फायदे आपल्याला मिळतात आणि आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो। आपल्या घरामध्ये कशाची कमी भासत नाही, आपल्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य, सौभाग्य आणि आपल्या घरामध्ये सगळी भरभराट होते श्रीयंत्राचा प्रभावामुळे। आणि श्रीयंत्र खरंच खूप फायदेशीर आहे। नक्की एकदा तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करून नक्की अनुभव घ्या, म्हणजे तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील। तर इथे छान अशी माझी सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे। तर खिरीचा नैवेद्य बनवलेला होता, तर तुम्ही कोणत्याही प्रकारची खीर घेऊ शकतात। नैवेद्याला देवीला खीर आवडते म्हणून स्पेशली आज तांदळाच्या खिरीचा नैवेद्य मी देवीला ठेवलेला होता आज, आणि गुरुवारसुद्धा होता। तर नैवेद्य छान दाखवून झालेला आहे, पूजा छान मांडून झालेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीयंत्र स्थापन झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण श्रीयंत्राचं इथे स्थापना केलेली आहे, श्रीयंत्राचा अभिषेक केला, कुंकुमार्चन केली आणि आज खूप छान शुभ योगावर श्रीयंत्राची स्थापना देवघरात झाली माझ्या। तर आज होता पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा आणि खूप शुभ योग आलाय आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात ना, तसंच झालंय। आणि पहिल्या गुरुवारी मस्तपैकी माझ्या श्रीयंत्राची स्थापना माझ्या घरात झालेली, तर खूप छान वाटतंय। मस्त घरामध्ये सगळं पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे आणि खूप छान वाईब्स येत आहे। तर बघा अशा पद्धतीने मस्त श्रीयंत्राची स्थापना केली, कुंकुमार्चन वगैरे सगळं केलंय आणि छान असं दिव्याचं स्वरूप बघा खूप छान असं खुलून दिसतंय। तर अशा पद्धतीने मस्त आपण श्रीयंत्राची ती स्थापना केली आणि आता स्वयंपाक सुद्धा रेडी झालेला आहे। आता नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवला देवीला। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा श्रीयंत्राची स्थापना नक्की करू शकता। जर हा होता आजचा माझा एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या। बाय।